4 दिवस झालं शेततळ्यावर गेलंच नव्हतं. तर आता 6 वाजता टायमिंग होता. चला म्हणलं छान शेततळ्यावर जावं. शेततळ्यातलं पूर्ण पाणी आटत आलेलं आहे कारण की मोटर चालू आहे. आणि मग इथं आम्ही व्हिडिओ थोडेसे शूट केले आणि त्यानंतर बघतोय तर काय हे शेजारच्या शेतामध्ये ना, म्हणजे आमच्या बांधाच्या एकदम चिटकून इतके मोठे हे साप बघा कसले, असं बघता क्षणी ना इतकी भयंकर भीती वाटत होती. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि हे बिनधास्त मोकळ्या जागेत येऊन डान्स करायला लागलेत. नाग आणि नागिन आहे काय आहे माहिती नाही, पण किती मोठाले आहेत बघा. लहान मुलं हे, परत शेळ्या कोंबड्या असतात ते इतके बिनधास्त. तर फार जवळ नाही, लांबूनच व्हिडिओ बनवलेला आहे. आणि इतके खेळत होते आणि जास्त वेळ ते थांबलेले. इतकी भीती वाटते माहिती आहे का शेतामध्ये. तर घराच्या बाजूलाही मला असाच दिसला होता 4-5 दिवसापूर्वी, पण तो काही सापडला नाही. उंबराचं झाड आम्ही काढून टाकले, त्यामध्ये गेलेला. आज तर काय, ही काही एवढी मोठे नव्हते बरं का, छोटेच होते, पण 2 होते. आणि जवळजवळ 1-1.5 तास यांचं इथं हे खेळणं डान्स चालूच होतं. बघून इतकं भीती वाटली, म्हणलं तुम्हालाही दाखवावं. भरपूर वेळ इथं खेळत होते आणि शेतकऱ्यासाठी खरंच खूप असं सांभाळून राहावं लागतं. उन्हाळ्याचं कसं खूप जमीन तापते, त्यामुळे हे बाहेर पडतात, गार थंड हवेच्या ठिकाणी येतात. त्यानंतर मग हे शेळ्या चारत होते. तर हे त्याला लाली, हे काय काय नावं होते. तर ती इतकं खेळत होता ना, समर्थ प्रेमानं हात फिरवत होता मायेनं. आणि अलीकडली लाली आहे पलीकडलं. आणि मस्त मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर राधाच्या हातची फोडणीचा भात होता. त्यानंतर एक रील शूट करायचा होता, ते सुद्धा केली. दोघांना खूप दमवलं, पण शेवटी लाडून इतकं छान रील शूट केला ना, खरंच खूप छान आपल्या अकाउंटवर